संत महात्म्यांची भूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये संतांनी केलेले कार्य आपण सर्वांनी भेदभाव विसरून पुढे न्यायला हवे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज अभंग आणि भजन स्पर्धा 2011च्या महाअंतिम फेरीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. देहू संस्थानचे अध्यक्ष शिवाजी महाराज मोरे, डॉक्टर रामचंद्र देखणे, आमदार उदय सामंत, भारत देसरडा, अंकुश कागडे, अभिनेता जितेंद्र जोशी, प्रवीण तरडे, संदीप पाठक, प्रतिष्ठानचे लक्ष्मीकांत खाबिया यावेळी उपस्थित होते. स्पर्धेच्या योगामध्ये अभंग भजन स्पर्धेसारख्या स्पर्धांमुळे कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळतो. सोबतच महाराष्ट्राची संत परंपरा ही नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे. जबाबदार नागरिक घडण्यासाठी योग्य वेळात संतांच्या कार्याचे संस्कार नव्या पिढीवर व्हायला हवेत, असे पवार यांनी नमूद केले. शालेय शिक्षणामध्ये संतवाणीवर आधारित अभ्यासक्रमाच्या बाबतीत शालेय शिक्षण विभागाशी नक्कीच चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी रंगभूमी दिनानिमित्त उपस्थित कलाकारांचा तसेच स्पर्धेच्या राज्यभरातील विभाग प्रमुखांचाही पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लक्ष्मीकांतनी सांगितलं की राज्य सरकारने पण ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. लक्ष्मीकांत जरूर मुंबईला वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं येत असताना हा विषय माझ्याकडे आल्यानंतर तू तिथं काढ, मी संबंधितांना बोलून आपण काय त्याच्यामध्ये मदत करू शकतो, प्रोत्साहन देऊ शकतो, सहकार्य करू शकतो, याबद्दल मला कुठली अडचण येईल असं तरी वाटत नाही. परंतु त्याचबरोबर शिवाजीराव मोरेंनी मगाशी सांगितलं की बाबा संतवाणी विषय हा कंपल्सरी त्या ठिकाणी करावा, आणि ही गोष्ट खरी आहे. अलीकडच्या काळामध्ये मुलांना मुलींना इंटरनेट असेल, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जग इतकं जवळ आलेलं आहे आणि इतकी साधनं त्यांना उपलब्ध झालेली आहे, आणि त्याच्यावर जगात कुठं काय खट देखील वाजलं तर लगेच त्यांना त्या ठिकाणी कळत असतं. परंतु माऊलींनी तुकोबांनी सांगितलेला हा जो काही विचार, आम्ही संत तुकाराम महाराजांच्या 400 वर्ष जन्मशताब्दीला झाल्याबद्दल राज्य सरकारने पुढाकार घेतला आणि देहू, आळंदी, भंडारा डोंगर आणि पंढरपूर इथं जवळपास 400 कोटी रुपयाची कामं आम्ही त्या ठिकाणी करतोय. पैसे विभागीय आयुक्तांच्याकडे जवळपास, कालच मी एक मिटिंग घेतलेली होती, मला आयुक्त सांगत होते की 250 कोटी रुपये आमच्याकडे जमा आहे, आणि मी त्यांना सांगितलं की अतिशय पारदर्शकपणे ती सगळी कामं झाली पाहिजे, दर्जेदार कामं झाली पाहिजे. हा मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येतो. आताही बोलत असताना जितेंद्रने सांगितलं की मी पण पुढच्या येणाऱ्या वारीमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि मला एक गोष्ट अशी वाटत होती, परवा पण मी पारनेरला गेलेलो होतो, अशाच प्रकारचा एक कार्यक्रम होता, तिथं बाबा महाराज सातारकर आलेले होते, खूप मोठा वारकरी संप्रदाय त्या परिसरामध्ये जमलेला होता. माझी स्वतःची भावना होती की हळूहळू काही वर्षांनी नवीन पिढी सुशिक्षित पुढे आल्यानंतर वारीला जाणाऱ्यांची संख्या कमी होईल, पण तसं झालं नाही. उलट वारीला जाणाऱ्यांची संख्या आता वाढतीये. म्हणजे काही काही जण तर मी असे बघितलेले की हेलिकॉप्टरनी वारीला तिथं येतात, तिथं उतरतात आणि चालत जातात, आणि जिथं मक्काम असेल तिथं पुलंच हेलिकॉप्टरनी बसतात आणि स्वतःच्या घरी झोपतात आणि पुन्हा सकाळी हेलिकॉप्टरनी येतात. म्हणजे असली देखील, म्हणजे एवढी मोठी ऐपत असणाऱ्या लोकांना देखील आज पांडुरंगाचं किंवा विठोबाचं दर्शन त्या ठिकाणी घ्यावंसं वाटतं. वारीला गेल्यानंतर एक मन प्रसन्न होतं. जे काही आपला परंपरा आहे, भारतीय संस्कृती आहे, त्याचं निश्चितपणे परदेशी लोक देखील कौतुक करत असतानाचे चित्र आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतं. आणि म्हणून या अशा स्पर्धेच्या निमित्तानं माझ्या विद्यार्थिनींना देखील ह्याच्या संदर्भातले बारकावे हे निश्चितपणे लक्षात येत आहेत.